नंतर निर्णय होईल। हे कसं आहे, ही स्पर्धा यशस्वी कधी आहे, ज्यावेळी तुम्ही सगळे गाडी मालक इथं सहभागी होतात त्यावेळी यशस्वी आहे। आम्हाला हे पर्व दुसरं आहे। आतापर्यंतची आपली पारदर्शक स्पर्धा गेल्या वेळी झाली म्हणून यंदा तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिलात। आपल्याला हे कायम करायचं आहे, एवढे पुरतं हे मर्यादित नाही। त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या विचार विनिमयानंच काय असेल तो निर्णय घेतला जाईल, एकदम सोपं। आता फक्त काय, आता आपल्याला ही परिस्थिती दिसतेय, निसर्गाच्या पुढे आपलं काही चालत नाही। आपल्याला आता अडचण, हे पण आशीर्वादच आहे निसर्गाचा, लक्षात घ्या। आपण उलट निगेटिव्ह न विचार करता दुष्काळी लोकांना पण पाण्याची गरज आहे। आजच्या आपल्या स्पर्धेत आशीर्वाद दिलाय निसर्गानं सुद्धा। आता ज्यांची गाड्या पळवायच्या राहिल्या, जे गट पळवायचे राहिले, त्यांचे पहिल्यांदा पैसे आपण घेतलेले माघारी परत करतोय। कारण आता आपल्याला परिस्थिती माहिती आहे, आज आपण इथं काही पुढची स्पर्धा कंटिन्यू करू शकत नाही आपल्याला। त्यामुळं ते पहिले जे राहिलेले 4 गट ते क्लिअर करूयात आणि मग पुन्हा पुढचा विषय घेऊयात आपण काय करायचं। ऐका की, तुमचं 100% बरोबर आहे। आता आपण काय करूयात, पहिल्यांदा हे पावत्या तर आमच्याकडेच आहेत, पैसे आम्ही माघारी देतोय, बरोबर आहे। त्याच्यातनं ज्याला पळायचंय, आता आपल्याला उद्या कंटिन्यू करायचं का सगळे मिळून निर्णय घेऊ। त्याच्यातनं ज्याला पळायचंय, आपले ह्याच्या बाहेरचं कुणालाही ॲडिशनल घेणार नाही, पण ह्यातली सगळी जरी म्हणले आम्हाला उद्या पळायचंय तरी आम्ही त्यांना बरोबर घेऊन पळू। मी उलट म्हणतोय, लक्षात घ्या। आता जर म्हणले ना पळवायचं तर काळा बाजार होणार, काही होणार नाही। काय हे बघा, सगळे बैल मालक, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आयोजक समंजस आणि पारदर्शक मिळाला की तुम्ही हे असं मच्छी बाजार बनवू नका, ही पहिली विनंती। म्हणजे ह्या मैदानाचा इतिहास आजपर्यंतचा, मनोज दादा घोरपडेंनी आजपर्यंत महाराष्ट्राचा 1 नंबरचा इतिहास करून दाखवलाय। गट पास विजेत्याला गेल्या वर्षी 7,000 रुपये दिलेत, आजपर्यंत असा इतिहास दाखवा मला तुम्ही। आणि असं नाही की गट पासला कुठं 2 व्हीलर आणि काय आणि त्याचे अतिरिक्त पैसे, 7,000 रुपये गट पास विजेत्याला आहेत। ह्या वर्षी गट पास विजेत्याला 4,000 रुपये दिलेले आहेत। हे काय मैदान पैसे कमवण्यासाठी आयोजित केलेलं नव्हतं, हे पहिलं लक्षात घ्या। इथं जो निर्णय होतोय ते सगळ्यांना धरून होतोय। एखादा बैल मालक म्हणत असेल मला पळायचंय आणि 4 बैल मालक म्हणत असतील की आम्हाला पळायचं नाही, तर शेवट आपण त्या मेजॉरिटीनं त्यांचा विचार करणार आहोत। आपल्याला सर्व हिताचा निर्णय घ्यायचा आहे, कुणावर अन्याय करायचा नाही। तुम्ही आज सकाळपासून बघितल्या सगळ्या चिठ्ठ्या पारदर्शक तुमच्या हस्ते काढल्यात, तुम्हाला बोलू। त्यामुळे हे चुकीचं काय होणार नाही, सगळ्यांच्या विचारानं सगळ्यांच्या हिताचा निर्णय होईल। आता एक मला सांगा, जे 4 गटाचे 28 बैलगाडी मालक राहिले ते उपस्थित आहेत का सगळे? जे 4 गट पळायचे राहिले तुम्ही उपस्थित आहे का? मग तुम्हाला उद्या पळायचंय का आज आपलं तुमची एंट्री फी परत पाहिजे तुम्हाला? आज देऊन टाका। 4 जण म्हणतील आम्हाला पळायचं, बरोबर आहे, बरोबर आहे बरं का। जे ज्यांना परत पाहिजे त्यांना परत एंट्री देऊन टाका। एक घ्या, कोणाकोणाला एंट्री परत पाहिजे पैसे येऊ द्या, पैसे येऊ द्या। मग गटानुसार त्याचं नाव आहे, त्याचा पावतीचा नंबर आहे बापू, ती नाव पावती त्यांच्याकडून घेऊ आणि त्याच्यावर त्यांना पैसे देऊ। पावती जमा करा आपल्याकडे, पावती जमा करायची आपल्याकडे आणि ह्याच्या आपल्याकडे हिशोबाला राहील, उभं राहील। म्हणजे तशी पावती तुम्हाला ती घेऊन तुम्हाला पैसे दिले जातील, त्यांनी मागे लागणार। मागे एकट्यान जावा, वाघसाहेब प्रसन्न अंधारवाडी पावती पाहिजे, पावती कुमारी स्वामीनाथ नगरपाली मागे जावं, लाईनीत उभं राहा। जसं नंबर पुकार तसं लाईनीत उभं राहा, गोळका करू नका, तिथं मागं करत। श्री हनुमान प्रसन्न राहुल खांडेकर सदाशिवगड पुढे 4 नंबर मागे उभं राहा। रमेश कबाले पोलीस पाटील लिंग जावा मागे। स्वामी समर्थ विजूबापू तळेकर विंग जाधववाडी हर हर महादेव बसले शिवा ग्रुप कोराळे जावा। ऐका, सेपरेट 39 गट सेपरेट थांबा, 7 जण गेले सगळे 40 गट। ऐका, ज्योतिर्लिंग प्रसन्न माझगाव देवी किंडी कोण आहे, एक 40 गट सेपरेट करा, 4 लाईनी फक्त करा। भरनाथ प्रसन्न कुमार प्रांजल उमणे चिखली निगडी 2 नंबरला थांबा 40 मध्ये।
पद्मावती प्रसन्न वेणेगाव जावा 40 मध्ये श्रीमंत दगडूशेठ प्रसन्न अर्चना पायगुडे जावा कानिपनाथ प्रसन्न संतोष पानसकर शिरवळ संभाजीनगर राजमाची लक्ष्मी किवळकरांचा बाल्या किवळकर ज्योतिर्लिंग प्रसन्न कवटे पावती क्रमांक 192 ज्योतिर्लिंग प्रसन्न कवटे 40 हर्षदादा पायगुडे गेला की विठ्ठल संपतराव सुरवेशी जावा माग 41 गाडा थांबा नंदू पवार राग जावा माग आई तुळजाभवानी बद्रीनाथ चिंचपाडा ज्योतिर्लिंग प्रसन्न नावनाथ प्रसन्न किवळकर ज्योतिर्लिंग प्रसन्न किवळ जाऊ साई निले कनवट कात्रज पुणे बिलारवाडी जा माग आणि गोपीनाथ चिंतेकर तुम्हाला घ्यायला लावले मोरे आता शेवट 42 संत नावचे शुभम साळुंके किवळकर आहे का आई तुळजाभवानी निंबून आहे जाऊ निलागीतून संकलन वागेश्वर आहे का ज्योतिर्लिंग प्रसन्न राहुल जळगाव पिंपरे ज्वेलरी सोळवडकी आहे का आणि अनुष्का सतीश वायनंडे विसापूर हा जावा सगळे फक्त 40 मध्ये काय तर शेवटची चिठ्ठी नाही बघा तुम्हाला कवटेची सगळ्या गाडी मालकांचं आत्तापर्यंत फार चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. पावसामुळे जो काय घोटाळा झाला ठीक आहे, परंतु आत्तापर्यंतचं मैदान चांगल्या पद्धतीने यशस्वी असं झालं आहे. आता उद्या सकाळी म्हणजे आता आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत, एक तर उद्या पाळायचं नाहीतर आता आहे इथंच थांबायचं. तर तुमच्यापैकी किती जणांची तयारी आहे की उद्या आपण पुढं स्पर्धा कंटिन्यू करूया? हे बघा की आता तुम्ही ठरवायचंय की बाबा उद्या कंटिन्यू करायचं असेल त्याने हात वर करा, नसेल तर नाही म्हणून सांगा, काय अडचण नाहीये. आता ऐका की उद्याच म्हणजे ह्या अडचणी आम्हालाही माहिती आहेत. आम्ही का तुम्हाला विचारलं की उद्या असं नको की बाबा संयोजकांनी त्यांनीच निर्णय ठरवला. लक्षात आलं? तुमच्या संमतीनं म्हणजे थोडक्यात आपल्याला उद्या हे पळणं प्रॅक्टिकल नाही. उद्या अडचणी आहेत. म्हणजे अडचणी कुठल्या आहेत आत्तासुद्धा आपण बघतोय, एवढा पाऊस पडून गेला तरी तावतोय आत्ता. त्यामुळे आपण गॅरंटी देऊ शकतोय का की बाबा आज रात्री पडणारच नाही उद्या आपण पळू शकतोय? मागाशी जसं म्हणलं आपण तासभर थांबून बघूया. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, व्यवस्थित नीटनेटकी आपली आत्तापर्यंतची सुरळीत स्पर्धा पार पडलेली आहे. कुठल्याही जनावराला दुखापत होता कामा नये. आलं लक्षात? आपण ह्याच्यात पळवायचो म्हणजे आपण रिस्क घेऊन पळतोय. तर आपल्याला उद्या पळायचं नाही हे नक्की सगळ्यांची ह्याला संमती आहे. पहिलवानाचं बोला तुम्ही आता. आता सगळ्यांनी ऐका, कमिटीशी चर्चा केली. मगाशी कमिटी आग्रही होती की आजपर्यंत अशी अनेक मैदानं झालेली आहेत की दुसऱ्या दिवशी बैलमालक तिथं जाऊन पळालेला आहे. म्हणजे अगदी त्यांनी उदाहरण दिलं की भारत केसरीच्या मैदानात पण पाऊस होता, तिथं दुसऱ्या दिवशी बैलमालक येऊन पळालेला आहे. आमचं तसं काय नाही, हेतू शुद्ध संयोजकांचा. काही लोकांचं असं म्हणणं होतं आयोजकांचं की काय नाही उद्या तुम्ही या, जर उद्या तुम्हाला गैरसोय निर्माण झाली, आज रात्रीत पाऊस झाला तर आम्ही उद्या सकाळी 6 वाजता तुम्हाला कळवतो की उद्या मैदान होणार नाही. पण बैल मालकांच्या वतीनं मी असतील किंवा समालोचक असेल, आम्ही त्यांना सांगितलं की उद्याचा विषय न घेता आज काय आहे ते आजच क्लिअर करू. मैदान दिवसभर चांगलं संपन्न झालं आहे.
तर आता जी काय आपल्याकडे एंट्री फी गोळा झाली होती, आता ह्या जे 4 गटाचे पैसे आपण परत दिलेले आहेत, जी एंट्री फी गोळा झाली होती त्या पद्धतीने ज्या गट विजेते गाडी मालक आहेत त्यांना 12-12 हजार रुपये येत आहेत. आता ते 12-12 हजार रुपये द्यायला तयार आहेत तुम्हाला. आणि आता थांबा, हे तुम्ही मान्य केलं, हे तुमचं मोठं, पण त्यासाठी मनोज दादा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं आणि कराड उत्तरच्या वतीनं प्रथमतः तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण एक लक्षात घ्या, अखिल भारतीय बैलगाडी संघटना काही लोक जी तिला नावं ठेवतात त्यांच्यासाठी एक खास आम्ही त्यातूनही विनंती केली. बापूंला अडचणीचे म्हणजे रोडमध्ये अडचण असताना बापूंला इथं बोलवून घेतलं 2 व्हीलरवर आणि बापूंच्या आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे की आपण मोठ्या मनानं बैल मालकांना 4-4 हजार रुपये गट पास विजेत्यांना देतो म्हणलं होतं. तर हे पैसे सोडून ते 4,000 ॲड करून 16 हजार माझ्या बैल मालकांना द्या. आणि बापूंनी त्यावर सगळ्यात आभार मानावेत तर ते बापूंचे. बापू म्हणले पैलवान आपल्याला बैल मालक इथं आनंदित होऊन गेला पाहिजे, त्यासाठी त्यांनी सांगितलं बिंदास तुम्ही 4-4 हजार रुपये ते वर्षी अजून बैल मालकांना द्या आणि 16 हजार रुपये प्रत्येक बैल मालकाला मनोज दादा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं आज कराड उत्तर केसरीला मिळालेले. मी पुढच्या वर्षी 2 दिवसाची परमिशन काढून ठेवा. आजच्या डिसिजनवर आता अनुभव मैदान पुढच्या वर्षी 2 दिवसाशिवाय उरकणार नाही. तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी बक्षीस बी मोठं असणार आहे. आणि तुमच्या आशीर्वादाने दादा आमदार असणार आहेत. पुढच्या वर्षी मला एकच बैलवाल्यांना सांगायचंय की शुद्ध हेतू ज्या बैल मालकासाठी शुद्ध हेतू मनोज दादा घोरपडे यांनी ठेवलाय, आज जाताना सगळ्यांनी आनंदात जाणार आहे आपण सगळे. त्या मनोज दादांसाठी फक्त आपण काय देऊ शकतो तर एक चांगली दुवा देऊ शकतो, तेवढीच तुमच्याकडून पाहिजे. नंदीचा आशीर्वाद मनोज दादावर असावा आणि पुढच्या वर्षी इथं आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या नावानं आमदार केसरी मैदान आणि तेही ह्याच्या डबल बक्षिसाचं रोख रकमेचं मैदान इथं संपन्न होईल. हे सगळं तुमच्या माध्यमातून हो एवढीच विनंती. तुम्ही खरंच म्हणजे न भूतो न भविष्य बैलगाड्यात असं कधीही कमी 25-27 वर्ष झालं मी नाद करतोय. कुठल्याही यात्रा कमिटीनं असा निर्णय घेतलेला नव्हता. तुम्ही खूप चांगला स्तुत्य उपक्रम राबवला आणि चांगला निर्णय घेतला, त्याबद्दल प्रथमतः मी मनोजदादा युवा संघटना, आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पैलवान विलास देशमुख असतील आणि आपल्या सर्व टीमचं सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. चांगला निर्णय सापडल्या पुण्यात असले तर घेऊन जावा. आणि आज या ठिकाणी मनोजदादा घोरपडे युवा मंचाच्या वतीनं किवळ या ठिकाणी कराड उत्तर केसरी हे मैदान अतिशय सुंदर आणि पारदर्शक पार पडलं. सकाळपासून या मैदानासाठी उपस्थित असलेले सर्व बैलगाडी मालक यांच्या वतीनं आणि लाईव्ह टेलिकास्टवर जवळपास 30 ते 35 देशात ही बैलगाडी शर्यत आज पाहत असले सर्व बैलप्रेमींच्या वतीनं आज मनोजदादा घोरपडे यांना येत्या 26 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं लक्ष शुभेच्छा देतो आणि यापुढे आपण असेच उपक्रम तुमच्या आपण प्रमुख पदाधिकारी जाऊन केक कापू. आणि येत्या 26 तारखेला ज्या पदाधिकाऱ्यांना इथं येण्याची सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू आणि मनोजदादा घोरपडे यांचा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं वाढदिवस साजरा करू एवढंच सांगतो. आज बापू तुम्ही जो बैल मालकांच्या हिताचा निर्णय घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं सर्व बैलप्रेमींच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वितरण दिलंय, पण मनोजदादांचा छोटा भाऊ या नात्यानं मी तुम्हाला सगळ्यांना वाढदिवसासाठी निमंत्रित करतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं. मनोजदादा युवा मंच, आज मनोजदादा युवा मंच ह्या मैदानासाठी गेली 15 दिवस मेहनत करते. आमची सगळी टीम पूर्ण ताकदीनं इथं मेहनत करते. त्यांचंही मी मनापासून आभार मानतो, कारण मैदान चांगलं होतं जर तुमचं बाकी सगळं नियोजन चांगलं असेल तर. मनोजदादा घोरपडे युवा मंचची सगळीच टीम आहे. मी आता नामोल्लेख टाळतो सगळ्या, कारण एकाचा राहिला एकाचा झाला असं व्हायला नको. तर सगळ्यांचेच मी आभार मानतो. मनोजदादांच्या प्रेरणेनं आजपर्यंत आम्ही बऱ्याच गोष्टी चांगल्या करत आलो आहे.
म्हणजे नेत्रचिकित्सा शिबिर आमची 100% मोतीबिंदू जे असते ऑपरेशन्स ती फ्री ऑफ कॉस्ट होतात. म्हणजे गावातनं न्यायचं आणि गावात पुन्हा माघारी आणून सोडायचं. त्याच पद्धतीनं हँडपंप आम्ही जे आपले शेतीवर फवारणीचे पंप आहेत ते निम्म्या किमतीमध्ये दिलेत. सोशल जे म्हणतो आपण आता ही बैलगाडा हे सुद्धा काय आज आपल्याला म्हणजे बैल बघायला मिळत नाहीत. तुम्हा लोकांमुळे हे बैल जिवंत राहिलीत. आपली ही जी खेळार हे आहे ती कायम पुढे चालू राहिलेली आहे. त्यामुळे हे दुसरं पर्व आहे. मी मगाशीच पैलवानांना सांगितलं की दादांचा मला निरोप आहे, कोणताही बैलगाडी मालक नाराज झाला नाही पाहिजे. या पद्धतीनं जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पैलवानांना सांगितलं तुम्ही सगळे चर्चा करा. ते म्हणले नाही, सगळे नाही, एकत्रच चर्चा करू सगळ्यांच्या बरोबर आणि निर्णय घेऊ. चांगला योग्य निर्णय झाला. पुढचं तिसरं पर्व आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या वर्षी असंच होईल. 2 दिवसाची परवानगी काढू आम्ही नक्कीच. आणि जी पारदर्शकतेची परंपरा आहे ती इथनं पुढे सुद्धा आम्ही कायम ठेवू एवढंच आश्वासन करतो. धन्यवाद सगळ्यांचे.